आम्ही अमरावती ग्रामीण दर्यापूर पोलीस स्टेशन मधून आलो आहे। PSI नागे। आमच्या इथे एक 420 फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता। त्यामध्ये भंडाऱ्याचा आरोपी निष्पन्न होण्यासाठी आलो। एक पुण्याचा आरोपी निष्पन्न केला, त्याला ताब्यात घेऊन अटक केत आहे। तो त्याला घेऊन भंडाऱ्याला आलो। भंडाऱ्याचा एक नाव गोपनीय ठेवता, नाव न घेता एक इथला आरोपी आज ताब्यात घेतला। त्यांच्यापासून अजून तिसरा आरोपी, चौथा आरोपी, जेवढे आरोपी होत असतील तेवढे निष्पन्न करणं आणि गुन्ह्यातील जे डॉक्युमेंट्स आहेत, रक्कम आहे, ते त्यांच्याकडून रिकव्हरी करणं। सरकारी नोकरी लावून देतो याचा आमिष देऊन, अर्जदारांना आमिष देऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केलेली आहे। त्यांनी एक खोटा चिक्का बनवून सांगितले, लोकांना मी नोकरीवर लावून देतो या पद्धतीने त्यांनी रोख रक्कम 15 ते 20 लाख रुपये घेण्याच्या स्वरूपात त्यांनी केले आणि त्यांची अमरावती, पुणे आणि नाशिकला त्यांच्या अशा कंप्लेंट आहेत आणि त्या संदर्भात ते इथं चौकशीसाठी आले। आणि जिल्ह्यातील अशी कुठल्याही जिल्हा परिषद मधील जे आहेत त्यांनी आजच्यापर्यंत बाहेरून किंवा जिल्ह्याचे असे वाटत असतील की आम्ही पैसे घेऊन सिनेने किंवा काही भरत्याच्या अद्यापही सध्या कुठल्याही प्रकारच्या भरत्या जिल्हा परिषदला नाही। आरोपी कोणाला डॉक्टर प्रशांत म्हणून नाव सांगते, कोणाला येवले म्हणून सांगते। आरोपी वेगळ्या लोकांना वेगळं नाव सांगत असते। पोलीसवाल्यांची आणि त्यांच्या चौकशीत मिळालेला आहे। जिल्हा परिषदला मी अधिकारी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सील सुद्धा डुप्लिकेट बनवलेला आहे। त्यांच्या जो सील आहे अधीक्षक आरोग्य अधिकारी म्हणून, असा पद कुठल्याही जिल्हा परिषदला नाही।